जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. आखाती देशांत अडकलेल्यांना मायदेशी आणण्याच्या हालचालींना वेग. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. मुंबई. केंद्रामधले नरेंद्र मोदी सरकार संवेदनशील आहे. अतिशय विपरीत परिस्थितीचा सामना करत लोकांना मायदेशी आणले जात आहे. महाराष्ट्रातील लोकांनाही परत आणले जात आहे. याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांना दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. परदेशातल्या लोकांना आणण्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर दिला आहे. केंद्र सरकारने दूतावासाशी संपर्क करायला सांगितले आहे. त्यानुसार आपण सर्व ते प्रयत्न करत असून अडकलेल्या लोकांना परत आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच सध्या देशाकडे तेलाचा 2 महिन्यांचा स्टॉक आहे, त्यामुळे लगेच किमती वाढणार नाहीत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे अनेक लोक परदेशात अडकलेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली गेली आहे. व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्यावर अनेक जण संपर्क साधत आहेत. त्यांना हळूहळू एअर इंडियाच्या विमानातून मायदेशात आणले जात आहे. परदेशातील मराठी मंडळे सक्रिय केली आहेत. स्वतः गिरीश महाजन व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलले. त्यांची जबाबदारी चीफ प्रोटोकॉल अधिकारी गावंडे यांच्याकडे दिली गेली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की लोकांनी या काळात काय करावे, काय करू नये याच्या SOP त्यांना दिल्या आहेत. आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना आणण्याची व्यवस्था करणार होतो, मात्र इतर राज्यांनी ही भूमिका घेतली तर गोंधळ होईल, असे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले. आता केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला आलेले मेसेज, माहिती MEAला कळवली जातीये. मिहिल कोटेचा यांनी दुबईत अडकलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केल्याचेही त्यांनी सांगितले. इंधनाची काळजी करू नये. तेलाची आत्ता तरी काळजी करू नये, ते केंद्र सरकार करते आहे. 2 महिन्यांचा स्टॉक आहे, असे केंद्रीय मंत्र्यांनी सकाळीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे लगेच तेलाच्या किमती वाढतील वगैरे यात काही तथ्य नाही. काही क्षेत्रात परदेशात अडकल्याचा उल्लेख येथे केला गेला. त्याबाबत आपल्याला काय करता येईल ते केले जाईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जळगाव उन्नती न्यूज.